तुम्हाला एक विनंती आहे, आमचे मोठे बंधुराज, तुम्ही जर म्हणत असाल तर भावेशला टायमिंगचं सांगण्यापेक्षा तुम्ही जरा टायमिंगवर लक्ष द्या, कारण तुम्ही असे एकमेव सिंधुदुर्गातले बुवा आहात की तुमचं घड्याळ कायम बंद असतं व ही घाणेरडी सवय तुम्हाला लागलेली आहे टायमिंगच्या बाबतीत. मगाशी 1 तास, आता पाऊण तास, म्हणजे बहुतेक गजर 2 तासाच्या जवळपास ते देणार नाही. पण मंडळाला माझी विनंती आहे, मला आजचा दिवस जरा सांभाळून घ्या. मिनिटं नाही, त्या दिवशी सुद्धा मिनिटात लावलेली आणि 1 तास घेतला. आता किती मिनिटात मी घेऊ गजर, तेवढा तुम्ही संपवणार. त्यांची ते सांगताना 2 तास, माका नाही तेवढं आजी वेळा. माझा कार्यक्रम आवू द्या. मी सांगितलंय मंडळात पहिला आणि संजूक पण चांगलं. जाऊया एकदम का तू मुंबई घेतो तुका 28 पर्यंत कार्यक्रम होत ना रे. असा ते 28 नाही, तुमका 32 तारखेपर्यंत असले. माझा काय विषय नाही त्याची, पण माझा सुखान जगाक द्यावा तुम्ही. तुम्ही माका जगा कोरोना काय नाही, कोणी सांगले कोरोना काय नाही. मी भोगलो 1.5 महिना मी जागेवर होतो. पण त्या परमेश्वराक माहिती आहे लोके बुवा मेलो तर कोण कोण असे पेवतले ते का मारता नाही. काय घेत भीती वाटत लय हालीच्या बुवांची, काय काय जणांची. काय पाण्यात मिक्स करती सोडो काय करा ना. ब्राह्मण देवा बघ रे बाबा, आता काय वाईन फ्री होता काय, तर काय वाईनच ना काय फ्री होता, म्हणजे काय धुमाकुळ जा. आता तरुणांका मार्गदर्शन करण्याची गरज नाही. व्यसनापासून सावधान. तरुणांनो घ्या वाईन, मजा करा जीवाची. मग काय अत्याचार झाले तरी पोलीस स्टेशनला जाऊची गरज नाही, सरकारच सांगता वाईन घ्या. मजा जादा घ्यायची पाण्याच्या जागेवर आणि मजा करायची जीवाची. भारी भारी. तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. जर पेटीचा माऊली, जरा मला पेटी वाजवायला येते काय बघतो. म्हणजे बाकी सगळ्या बुवांका कोणाकच पेटी येत नाही. ह्योच एक ज्याला आमलो हा हो पेटी वाजवणार ह्याच्याकडून कोण नाही सिंधुदुर्गात. काळी 1 मध्ये सुरेश वाडकर, लता दिदी. तू लता दिदी अस का? तू लता दिदी? अरे तुझा आवाज नाही काळी 1च्या वर. तुका बुवा आज मी त्या परमेश्वराच्या समोर चॅलेंज किंवा अभिमान गर्वान नाही बोलत, पण स्वाभिमानानं सांगतोय. 5 बारी सलग या पेटीवर करून बघ. तू माका मगाशी सांगस ना खाली आवाज लागलो होता हगीच लावची लागा. तू या पट्टीत गाऊन बघ, तुका हगीच नाही हयसून पिवळो पट्टो मारत भरणेपर्यंत जाशी. लक्षात ठेव, तेवढा सोप्या नाही अरे. तुका काय वाटतं माझ्यासारखं कलावंत कोण नाही. ह्यो खुळ्याचो बाजार आहे तुझं सगळं. तसं काय गैरसमज करू नको. एकापेक्षा एकच मी सगळा सांगताले, पण तुझ्यासाठी पहिला एक सुंदर गाणं म्हणतो मी. चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे तू असावे तिथे तू असावे. तुझ्या पावलानी मी स्वप्ना नजरेत तुझ्या स्वतःला पावे. जिथे सावली दूर जाते जराची तिथे आग तू हाती घेशील ना. मला साथ देशील ना. माझा होशील ना. माझा माझ्या भावनाच आतापर्यंत कळल्या नाही. मी तुझ्याबद्दल नेहमी चांगलाच आतापर्यंत नाही. तू हल्ली त्या माझ्या मित्राच्या नादात लागाल तू बिघाडलं. तो कोणतं तुका माहिती, त्याचं माका नाव घेऊची गरज नाही. पण तुझ्या हल्ली जे काय वारे भरले आहेत ना, लोके बुवा टार्गेट केल्यावर सध्या एक सिंधुदुर्गात तुमका माझ्या देवगड वासियांका सांगतोय,
सिंधुदुर्गात एक फॅड दिलेला हा, लोके बुवाक टार्गेट केल्याशिवाय कार्यक्रम मिळत नाही काही बुवांका. लोके बुवाला टार्गेट करा आणि डबल बाऱ्या मिळवा, हा सध्या धंदा झालेला आहे. त्याच्यामुळे जो तो उठता आणि लोके बुवांका टार्गेट करता. मग तो खायच्या मार्गाने काय करता तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. युट्यूबवर काय श्रीवल्लीचा गाणा, माका एक सांगा मायबाप भजनी श्रोतेजन, माझा चूक असा तर तुमच्या चरणाशी मी नतमस्तक असय. शेळपी येते माझी बारी होती, शेळपी कुडाळ, आणि माझ्या बरोबर श्रीकांत शिरसाड बुवा होते. तुम्ही बघा. आणि चाहत्याने मला विनंती केली श्रीवल्लीचं गाणं बुवा म्हणा. मी गाणं म्हटलं, काही नालायक भजनी श्रोते नाही आणि माझ्या सिंधुदुर्गातले पण नाही. काही जे विघ्न संतोषी 1-2% लोक होती, त्यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते व्हायरल केलं आणि त्याच्या खाली घाणेरडे कमेंट्स केले. काय केले ते त्याच्यातले 1-2 सांगतो. या बुवाला असा रस्त्यावर घेऊन उघडा केला पाहिजे. पण नंतर माझे चाहते जेव्हा नाही करणारच नाही, कारण सिंधुदुर्गाला माझा अभिमान आहे. सिंधुदुर्गाला माहिती आहे, लोकी बुवा एकदा धगावलो परत धगवाचो नाही, कारण या हात सुद्धा तेवढाच मजबूत आहे. पण माझ्या देवगड वासियांका एक सांगतोय, मी माझ्यावर विश्वास ठेवूच असलो तर ठेवा. इंस्टाग्रामवर मी काय गाणं तर टाकलंय नाही किंवा फेसबुकवर नाही. माका सकाळी 10:30-11 वाजता TV9 वाल्यांचा फोन येलो, बुवा तुमची मला बाईट पाहिजे. तर कशासाठी, चांगल्यासाठी का वाईटासाठी? माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि त्या परमेश्वराक समोरून सांगतोय. आणि ह्या तुमका देवगड वासियांका माझ्या कळाव आहे. यांनी भांडवल केल्याने सध्याच्या बारीयंका लोके बुवाचे नाट मोडली काय नाही, उलट माझे कार्यक्रम वाढले. मी वाईट काय केलाच नाही ना, गाणं म्हटलं मी. आता माझ्या बुवानी गाणं म्हटलं, कोणीतरी सांगितलं म्हणूनच म्हटलं ना, काय मुद्दाम म्हटलं स्वतःहून नाही म्हटलं. मग बुवांचा आता काय आमच्या निषेध करतले? कोणची हिंमत आहे त्यांनी करूची, कोणाच्या हिंमत आला त्यांनी करूची. मग मी असं एकटो, बाकीचे विद्यार्थी बाजूक राहू दे सगळे. हा, तर माका हे सांगायचा. त्याच्यानंतर TV9, ABP माझा, त्याच्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हने माझी बाईट घेतली. बुवा तुम्ही छान गाणं म्हटलं. त्यांनी का घेतल्या आणि ते गाणं का व्हायरल केलं? त्या गाण्यामुळे 4 पैसे युट्यूब वाल्यांका मिळाले. आणि लोके बुवामुळे जर 4 पैसे कोणाला मिळत असतील तर मी त्याचा विरोध करणार नाही, लक्षात ठेवा. कमीत कमी 25 ते 30 लाख व्ह्यूज मिळाले त्या गाण्यात. माझा फायदा झालो काय हो? पण नंतर माझे जे चाहते बुवा चाळवले ना, त्यांच्यावर जरा खाली कमेंट्स बघा, धुतल्यानी आणि सगळे त्याच्यावर नाहीशे झाले. जगणार तो वाघासारखं जगणार, शेळी मेंढ्यासारखं मी नाही जगणार, लक्षात ठेवा बुवा. आज तुम्ही माझ्यापेक्षा महान आहात, ह्या मी आज नाही 22 वर्षापासून सांगतोय. तुम्ही माझ्यापेक्षा महान आहात, पण कसो तरी जर लोक बरबाद करून बघशाल तर मी ऐकायला घेऊचही नाही. हा, मी आज प्रत्येक जण आपल्या कर्मान, आमचे नाईक दुरे बुवा असेल, संदेश नाईक, विश्वास नाईक दुरे, आज प्रत्येक जण आपल्या कर्मान बाद होतो, आपल्या कर्मान मोठं होतो, लक्षात ठेवा. हा सगळा लिहिलेला. हा तुका 500च्या नोटी मिळतात, माका आनंद, माझ्या मित्राक मिळतं, म्हणजे मी काहीतरी यात कमी पडतोय, म्हणजे कमी याचा अर्थ असो नाही होता. बरोबर ना? मित्र असत तुझे देणार. माका पण तुझ्या समोर हजारो रुपये मिळालेले आहोत, तेव्हा मी असा माका पण तर वाईट वाटतं, बाबा माझ्या मित्राक मिळत नाही. मग मी त्या मित्रांना सांगतोय, बाबा माका 100 दिलं असतं ते काही 20 तरी द्यावा. आता ह्याच्यापेक्षा पेटवणार ह्याच्यापेक्षा सिंधुदुर्गात पेटवणार बुवा मी शोधतो, देवा शपथ सांगतोय. विनोद चव्हाण तुझ्या बाब माहितीप्रमाणे बोल. हा एक, हा अजून एक, हा पण नाव नको. होय ना, असू दे असू दे. मग बघा काय पेटला का माका 18 तारखेपुरतं फोन करा. पण माझा जो मित्र आहे ना, तो माझा मित्र किती पण असाले, माझा शब्द हा तुमका. तुम्ही तुमच्या बुवाक पैसे द्यावा, पण मी तुमची बाजू घेऊनच बोलतोय. तुम्ही किती उद्या का पैसे द्यावा, पण माझा जो मित्र त्या 3 सामन्यात हा, तो ह्या दोघं माझं एक तो माझा देवगड वालोचा. हा कोण? स्टाईल लिहिल्या, स्टाईल. बिचाऱ्या सलूनवाल्यांका किती टेन्शन देतात रे तुम्ही. ऐका, हा किती कष्ट करतात. बरं त्यांनी तेवढ्याच भागवलेला, काय काय हयसून ना असे ते कटी मारूक सांगतात, असे सोरकुलासारखे असे. आणि होय असा होय गाचकार परत होय. आताच्या सलूनवाल्यांका एवढा टेन्शन येतं ना, मग ते बिचारे कंटाळतो, डायरेक्ट मशीन वटतं अशी बाजूने. तर छनप्प छनगवळा
आताच घ्या. आताच घ्या म्हणजे बहुतेक घरात जाणार दिसता लवकर. एकाला नाही हैलोचा नाही जाऊ राकेश केशव नाईक धुऱ्या तो जाऊचो ना, पण तो सांगता आताच घ्या. लगीन झाला मग तो लवकर जातो. असं बक्षिसा वाचतंय, नाहीतर काय होय तो चलता 500 ना, मी 100 तरी चलतोय. पकवास वादक श्री योगेश सामंत यांनी ढोलकी सोलो वादन करणे 5 मिनिटं नाही पण 2-2.5 मिनिटं नक्की. प्रसाद नाईक दुरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. माझी देवगडची शान अप्रतिम बुवा, भजन तुमचे मस्त, परब बुवांचे उत्कृष्ट शिष्य श्री महादेव धोंडू नाईक दुरे यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. ही आमची पोचपावती आहे. माझे बुवा जर 100 रुपयाचं गात असले तर 2 पैशाचा त्यांच्या मागोमाग जाण्याचा माझा प्रयत्न असतो फक्त. आणि बुवा आवाजाचं म्हटलात तर अजिबात नाही, कारण माझ्या बुवांचे कार्यक्रम मी कमी ऐकले, पण या बापरड्यात मात्र माझ्या बुवांबद्दल कोणी काय सांगाले. कारण बापरड्यान जेवढे माझ्या बुवांका ओळखले ना, मोंडवाल्यांनी ओळखल्याने एवढं खैच्याच सिंधुदुर्गात नाही, पुऱ्या महाराष्ट्रात ओळखलेले नाही माझ्या बुवांका. घरची लोक ती सगळी त्यांच्या माझ्या बुवांच्या. आणि त्यांच्या आवाजाबद्दल माका 22 वर्षातलो अनुभव हा. पण हे तुमच्या बाजूक जे बसले आहेत आमचे विठ्ठल नाईक दुरे साहेब, आपल्या झेडपीचे उपाध्यक्ष होते बुवा ते. म्हणजे या सगळ्यांका वयस्कर लोकांका माझ्या बुवांच्या आवाजाबद्दल जर ताल सप्तकातल्या जर 6 वर आवाज घेऊन ठेवल्याने आणि भजनी श्रोत्यांनी टाळ्या वाजवून गप्प जरी झाले तरी माझ्या बुवांचा आवाज कधी थांबलो नाही बुवा. आणि ह्यो जो माका स्वाभिमान. पण एक माका आज खरोखर तुमका आज मी मानलंय, देवा शपथ. माका तुमच्याबद्दल गैरसमज हल्ली 8-10 दिवस झालेलो, पण आज तुम्ही मान्य केलात की परशुराम बुवांचे विद्यार्थी चिंतामणी असत. एकदा जोरदार पुन्हा एकदा बुवांसाठी टाळ्या वाजवा. खरोखर मनापासून सांगतोय, मनापासून. व खूप बरा वाटला माका आज. या माका देवा शपथ सांगते, ह्याच्यातलं काय माहिती नाही, पण ती बारी झाली ना पाठ परुळ्याची, त्याच्यानंतर माझ्या पट्टीतल्या नामांकित भजनी बुवांची नावं घेऊनच सांगते मी सरळ. कासले बुवानी माझा निषेध झाल्यानंतर माझा कधी तोंड बघल्यानी नाही, त्यांचो माका फोन इलो. कासले बुवांचो, आमच्या परशुराम बुवांचे पुत्र मुलगे सतीश पांचाळ बुवांचा माका फोन इलो बुवा. त्याच्यानंतर आमच्या बुवांचं काय मी बोलतच नाही, कारण ते शेवटी माझे होत. माझ्याचा किती मोठेपण सांगले तरी ते माझे होत ना, त्याच्यामुळे ता कोणी धरू नको जमेत. अजून मोठमोठ्या सम्राटांचे फोन इले माझ्या पट्टीतल्यांचे, आणि माका सांगू जाता सांगल्याने, पण माका ते विषय भजनात घेऊचे नाही. खरोखर सांगतोय, माका त्याच्यातला माहिती नाही मुळात. मी फक्त त्यांना एक सांगितलंय, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही त्याच्यावर काय तर बोला, मी काय बोलू, हो माझं फक्त विषय. ठीक आहे. माझ्या देवगडची शान अप्रतिम बुवा, भजन तुमचे मस्त, परबुवांचे उत्कृष्ट शिष्य सन्माननीय महादेव धोंडू नाईक धुरे यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे योगेशसाठी आणि माझ्यासाठी भजनाच्या किमयागारा लोके तुम्हाला सलाम, आणि मृदुंगाच्या स्वरानंदा योगेश सामंत तुम्हाला नमस्कार. सदाशिव नाईक धुरे यांच्याकडून दोघांसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद. सन्माननीय आमचे गुरुबंधू बुवा संदीप नाईक धुरे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जनार्दन नाईक धुरे यांच्याकडून योगेशसाठी 51 रुपयांचं बक्षीस आहे. माझ्यासाठी 51 रुपयांचं सोलो वादनासाठी. बुवा एक तुमच्यासाठी अजून गाणं म्हणतो, मी जास्त वेळ घेणार नाही. सांग कधी बसवर बघा मला वाजू म्हणतात काय, माका आता भीतीच वाटता. एक तर सांगतात आम्ही भाव आणि भावाचीच नाट मोडून बघतात. सांग कधी करला रंगला भाव माझ्या मना, ऐ चकण्या रंग कधी ते कंटाळा वाजू नको. श्राप लागा, श्राप त्या ब्राह्मण देवा तू लक्षात ठेव. कंटाळा मेलो कर्मात असे वाजवतो. योगेश हसता दोघांका म्हटल्या ना,
एक नंबर. आता बाकी ते उद्या बघा काय कमेंट्स टाकते ते. म्हणजे माझं विराज नाही हा, माझं तांबे नाही हा, माझं महेश नाही हा. मग हे कसे दोघजण तुम्ही निवडलास? संदेश तर पुढ्यात बसलेल्या विचारला. रंग कधी रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या मुला. गाणं बुवा म्हणते वेळी प्रियसीच्या समोर जर आपण असू तर ते असं 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 गेलं पाहिजे तिच्या हृदयापर्यंत. तुम्ही जर हे गाणं म्हटलात ना तर ती प्रियसी झोपेल दिसल्या तिथे. तुम्ही शक्यतो ही गाणी म्हणू नका. नाही माझा का तुमचा 53 झाला, माझा अजून हा, माझा भरपूर हा. फोन करा, माझ्या माऊली सगळा माहिती आहे. तुम्ही कोणाला फोन करा. काय रवला काय कमी आहे? मगाशी खय 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 लस काय घेतलं किंवा लाज वाटत नाही? माता भगिनी बसण्यात आणि असा असा करून दाखवतस. हा खय घेतलं बघलास? त्याच्या दिसण्यावर जाऊ नको. माका चिडखोर म्हटल्याना तोंडात घाणेरडो सिंधुदुर्गातलो एकमेव व्हावे. लक्षात ठेवा. तुम्ही तुमका वाटात ता खरा सांगतो या मी तुमका वाटात. ते टाळये सत्याचे पडले, सत्याचे. हा लक्षात ठेव. तो एक आकड्यावर दिसतो बारी करता. 40 लावले म्हणता 42 किलो उलटो मारल्या. अरे काय भजनात या भजनात चालता. आपल्या विषय नको दुसऱ्यांची, सॉरी माफ करा. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या मुलाला. रंग कधी. किती बिचारे मेहनत घेतो. म्हणजे आताच नाही हा, मगाशी मी बुवांच्या भजनात मगाशी ह्यो सांगता पाटातलो राग होतो म्हणून तो गाडीत बसा रवलो. बुवांच्या माझ्या पेटीचे स्वर वाजले, चप्पल बुवा थंय गेटच्या बाहेर टाकलंय आणि बुवांच्या भजनात येऊन 1 तास बसान होतोय. हे सगळे नाईक दुरे कंपनी हय साक्ष हा बुवा. आणि राग तुझ्यावर धरून, अरे येंडू गुंडू असत तर राग धरतय मी. तुझ्याकडे भजन आले कशाक राग धरू मी? आणि तू एवढा काय केलं पाटात राग येऊ? तुझी नाट मी नाही मोडलं. मग काय करता तो? पण ह्यांचं सांगतोय दिंडी भजन मागाशी दिंडीवाले ह्याच्यावाले येईल ढोल पथकवाले त्यांच्या बरोबर गोल असं हे घेऊन पुढे. म्हणजे खरोखर एवढी त्यांनी मेहनत केलेली आहे. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज पूर्ण जगापर्यंत आपल्याला ते पोहोचवतात. परमेश्वराने तुमका उदंड आयुष्य देवचा. खै राहतात काका तुम्ही? रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या मुलाला. रंग कधी करणार तुला, भाव माझा मनातला. रंग कधी करणार तुला, लाजणाऱ्या लाजणाऱ्या. माझा आवाज मांजरासारखं वाटता. खाली माका लावून जमणार नाही, खाली माका लावून जमणार नाही. तुका वर लावू घेता ना ठीक आहे बुवा. मगाशी तू आवाज जो लावलंस ना आणि माका तो 100% मांजरासारखंच वाटलो माका. पण तू जो खाली लावलंस ना रात्रीचा घुबाडचा बुवा आराडता ना घुबाड ता वाटला. तेव्हा दुसऱ्या मांजूर म्हटलंच ना आपलाच पण घुबाड म्हणण्याची आपण तयारी ठेवायची. सन्माननीय विश्वास नाईक धुरे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयांचं बक्षीस आलंय. यंदा तुमचा धंदो फक्त नंबर द्यावा. यंदा मी धंदो भरपूर केलाय परमेश्वराच्या कृपेने. मे महिन्यातले कार्यक्रम पण या ठिकाणी आमचे नरेश लाड आलेले आहेत मित्र, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू शुभम पाळेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. काय बुवा मग खूप बोलता येतात. रावणाचा मगाशी बुवानी इथे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आहेत. बुवानी काय सांगितलं? सीतेला स्पर्श केला नव्हता. बुवा तुम्ही काय काय जे बुवात ना ते रावणाचंच मोठेपण सांगणार. प्रभू रामचंद्राचा तुमच्या सांगवतच नाही.
रावणाची मेहरबानी नाही केल्यान सीतेक हात लावले त्याला श्राप होतो, श्राप. कुबेराचा श्राप होतो. नल कुबेराची पत्नी रंभा. तुमच्या माहितीसाठी सांगते, या चूक असा तो माका नंतर कोणीतरी भेटा बाहेर आणि सांगा बुवा या चांगला असता चुकला म्हणून. नल कुबेराची पत्नी रंभा आणि नल बागेमध्ये बोलत होती, मजा करत होती. त्यावेळी रावण गेलो अतिप्रसंग करू आणि नंतर अतिप्रसंग केल्यामुळे ती रंभा कुबेराला जाऊन रंभेन सांगितल्यान की असा असा रावणाने केल्यान. कारण रावणाची सून लागत होती ती नात्यान. आणि तेव्हा कुबेरान त्याला श्राप दिल्यान. वा कुबेरान श्राप दिल्यान तू कुठल्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध अतिरेक केला असता तू जळून भस्मसात होशील म्हणून. आणि म्हणून रावणाची हिंमत झाली नाही. आणि दुसरा कारण, जेव्हा तो पळवून नेल्यान तेव्हाच्या गेटवर गेलो तेव्हा काय शब्द वापरल्यान? भिक्षांदेई माई. माई म्हणजे आई. शब्दाला जागला, तू जागलस तसो. तेव्हा रावणाची मोठेपणा त्या तामिळनाडूत त्या खय त्याचं मंदिर आम्ही म्हणते म्हणा देते ना, त्यांनी वाचनात काहीतरी इल्या नसत. तुझ्या वाचनात खय इला? उत्तर प्रदेशात आता काय एक फेकत. मगाशी तू माका सांगलं ह्यो राग खयचो मालकच नाही, माका माहितीच होता तू वडाची साल पिपळा लावणार. चारू केशी भुतूर घुसवले, जो कंस घुसवला. अरे किती खोटा बोलतात. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरं मी तुका बुवा काय सांगितलंय, तो मालकौस हा असा ठाम सांगितलंय का? त्याच्या जवळपास माका वाटता. तरी पण तू माझी शाबासकी माका देऊचो तो माका फोटो काढलो. जाऊ दे, प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे बोलतलो. कारण तू माझा या विषयात कधी आयुष्यात ऐकान घेतलंच नाही. त्यानंतर गुरूंचा विषय तुझं झालो. धृतराष्ट्राचा यात त्यांनी सांगितलं. धृतराष्ट्रा 101 मुला झाली. धृतराष्ट्राक 101 मुला झाली. तो जर आंधळो नसतो तर काय केलं नसतं. म्हणजे आंधळो असण्याचा आणि पोरा म्हणण्याचा संबंध काय मला आजच कळला. काय हो, आंधळो असणं आणि पोरा होणं याचा संबंध का? त्याच्या मुलीचं नाव हुआ दुश्शला. रावणाची 101 जी मुलगी होती, 101 तिचं नाव दुश्शला. आणि काय हा अध्यात्म माका सगळा येता, पण तो सांगताना त्याचा दप्तर बंद होईल म्हणून मी काय सांगणार नाही. तुझ्या माहितीसाठी सांगते, नाही तर तेव्हा शपथ सांगते. त्याका पण या मी सांगितलंय तुझं काहीतरी हे होता. नाही तसा नाही, त्याका सांगण्याची पद्धत चांगली आहे त्याची. मी त्याका बोलते म्हणून बाकीच्यांका बोलायला देऊचंही नाही. त्या तेवढाच लक्षात ठेव. त्याच्यात तुटान पडाल मी त्याका पण बोला. त्याच्यात त्याचा अभ्यास आहे. तू ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट तुझ्यामुळे होता आतापर्यंत माझा, पण तू माती खालोस. ताच केलंच आयुष्यभर. आता मी श्रीवल्लीचं एक फक्त गाणं म्हणणार आणि गजर घेणार आहे. कारण जास्त पण अतिरेक बरोबर नाही, कारण त्याचं भजन बरं हवं. एकदमच असं हे नाही. तो वा टायमिंगचं जरा बंधन ठेवा. टायमिंगवर सगळा होऊन दे. हा माझा बरोबर टायमिंग आहे, बरोबर आहे. हा सावकाश ना. तुका आज जर टायमिंग जर माझं फसवलंच माका ना, फसवलं तुका आयुष्यात कधीच माफ करूचही नाही मी. लक्षात ठेव, कधीच. महाबळेश्वर नाही तुका घरसून साताऱ्यात पण जाऊ देऊचही नाही. देवा शपथ सांगतोय. माझ्यावर वाईट भाऊ दुसरं कोण नाही सिंधुदुर्गात. मग नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। लब जो पोशीदा है उसको निहारे
आहे ती ओरिजिनल आहे, ओरिजिनल. तिच्यासाठी मला 8 दिवस लागले. तुम्ही आता पेटी वाजवणारे बुवा आहात. माझी अपेक्षा आहे आजच्या रात्रीला ही म्युझिक तुम्ही वाजवून गाणं मला. धन्यवाद. विश्वास नाईक दोरे यांच्याकडून या गाण्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. मंडळी धन्यवाद. बुवा खूप काही बोलले आहेत पण त्या विषयावर, पण एक मला समाधान वाटतंय मंडळी. हे सुराणू चंद्र व्हा. महादेव धोंडू नाईक धुरे यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सदाशिव बाबूराव नाईक धुरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आता मी नाही इकडे जवळपास. आमचे कार्यक्रम खोटा नाही सांगत, परमेश्वराक म्हणून सांगतोय. कार्यक्रम आमचे म्हणजे ते आमचे नरेश लाड विचार येईल ना, त्यांना विचार. मे महिन्यात मी जास्त करणार नाही कार्यक्रम. आता पुढच्या वर्षी एखादं ठरवले माका बापड कोण विचारताला विटंबनाच झाली सगळी. थांबा गजर होईपर्यंत माझू थांबा. तुमका वाटला गजर झालं माझू का आपल्या घरात गेला असेल नंतर नाही ना, नंतर तो जर चराट लावतो ना फक्त ऐकत राहा. आपला फास्ट थोडक्यात फटाफट. घड्याळ लावून तुझा घड्याळ बंद असता तुझ्या येळा. बघा फक्त एक गाणं. काय माझ्या राजाची जयंती उद्या परवा येते आहे आणि प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी म्हणणं माझं कर्तव्य आहे, फक्त माझ्या राजासाठी. मग मी गजराला 100% सुरुवात करणार, मग दुसरं कुठलंही गाणं म्हणणार नाही. बघ बोलतात रे ह्यो जो बारीक आहे ना, बारीक त्याच्या रोगात नाही रे, ह्यो वमाट बघताय तुमच्याकडे. त्यांची फक्त विनंती आहे की माझ्या कॅमेऱ्यात बघा. बघणार बघा फक्त. त्यांनी मगाशी युगांडा बिगांडा काय म्हटल्या ना, आता कोणीही कट करू नका. विनोद चव्हाणचा खरा चेहरा समोर जाऊ देत लोकांच्या. आतापर्यंत लोके बुवांचा गेला, विनोद चव्हाणचा पण जाऊ दे, कोणी कट करायचा नाही. युगांडाशिवाय दुसरं कोण तो देशात नाही काय रे. अहो राजे हो जी जी.
देवचन आदि करुणांग कोंडग्याक नंतरच लग्न रायबाग गलाम केला मातेला तानाजी वीर चालला सूर्याजी बंधू संगतीला केला मामा होते पदतीला अंगराचा नडवी केला कबरीला गेला बाकीला तास मारती बघा घोड्याला तास मारती बघा घोड्याला तास मारती बघा घोड्याला माफ करा वेळ झालाय एकच राजा इथे जन्मला हे गाणं बोलणे ओम धुरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सदाशिव नाईक धुरे यांच्याकडून माझ्यासाठी आणि योगेशसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. श्रीकांत नाईक धुरे माजी सरपंच यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. घे रोख, आपण मागे नाही ठेवत कोणाची. गजराच्या नंतर असताना आता दिलं आणि एक चान्स देवतो. श्री सत्यवान मिराशी नाथा मिराशी यांचे बंधू, नाना मिराशी यांचे बंधू, अच्छा नाडन ना, यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. योगेश सावंत पखवाज वादक श्री गिरीश नाईक धुरे मुंबई लोअर परेल यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर प्रत्येकाची ठेवण असते, प्रत्येकाची. इथे कोण कमी नाही. हा आणि तू गाव लागलंच ना हे वडग्या वडणी, तू गाव लागलंस या कळला. आपण कोणा फतेह अली खान हे फतेह अली खान जरी पाकिस्तानचे असले ना तरी अरे तुरे करू नको रे. एक गायक म्हणून त्यांच्याकडे बघ, समजला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव विलास राणीभाऊ यांच्याकडून पोहण्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजर घेतोय. राजश्री राणे यांच्याकडून या पोहण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजर नीट ऐका. माफ करा, मंडळीला गजर दिलेला नाहीये म्हणणार मी, माझी मंडळी म्हणते. बांगड्याची माळ लिंबावाली डोळ उभी आहे नदीच्या का उभी आहे नदीच्या घाटाला, उभी आहे नदीच्या घाटाला लगवा उतराला भेटीला रेग्युलर कार्यक्रम आहे, डबल म्हणायला लावू नकोस. मी पाया पडतो तुझ्या. योगेश सामंत, आम्हाला जगायला दे आणि तुम्ही जगा. हा बापरडे गाव नांदे ब्राह्मण देव गावाच्या एका बाजूला, हो गावाच्या
गावाच्या एका बाजूला बुवा ब्राह्मणदेव धावे हा केला. मिळालेल्या माहितीनुसार काही चुकलं असेल तर माफ करा. आपल्या एक देवगड तालुक्यातला भजनी बुवा समजून 15 फेब्रुवारी म्हटल्यावर नाईक दुरे वाडीमध्ये जो आनंदाचा दिवस असतो, मला वाटतं यापेक्षा दुसरा त्यांच्या आयुष्यात दुसरा दिवस नसेल. आणि खरोखरच मी मनापासून सांगतोय की ते आल्यावर या माळरानावरती हे जे पटांगण जे फुललंय आणि विद्युत रोषणाई, धन्यवाद, असे आशीर्वाद ठेवा आमच्या पाठीशी. फोन करा उद्या, रेल्वेत असले झोपले तर करू नको, नंतर करा. 51 रुपयांचं बक्षीस, 100, सॉरी या अभिपरब यांच्याकडून, कानडे ट्रॅव्हल्स यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद. बघा, ग्रामस्थ आणि चाकरमानी एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करतात. आणि या माळ रानावरती म्हणजे आमच्या राजापूरच्या इकडे यात्रा असते, कुठली कात्रा देवीची यात्रा बुवा, माळ रानावरती कधी गेलेला? मुद्दाम एकदा जा बुवा. तशी ते यात्रा फुलल्यासारखं, म्हणजे हे मी तुमच्या वाडीत किंवा गावात आलोय म्हणून नाही, मला जे वाटतं ते मी स्पष्ट बोलतो. काही लोकांना वाईट वाटतं, काही लोकांना आनंद होतो त्या गोष्टीचा, पण मी जे आहे ते रोखटोक मांडतो. त्याच्यामुळे कधीतरी दगावलंय काय त्याचा मला फरक पडत नाही. खूप वेळा असं दगावलंय, पण मी जा आता सत्य लोकांसमोर मांडतोय. त्यानंतर आणि नाईक दुरे कंपनीने इतर त्यांना जे मदत करणारे आहेत ते गुण्या गोविंदाने हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहून, या काय चालला का तुका बघवत नाही का काय रे, तर शांत ऐकणं गजर कसं लिहिलंय तो बघ. कान तुझ्याकडे आणि डोळे तकडे होत. मोठ्या भावाक असो लिहिलेला नाही, मोठ्या भावाक 4 गोष्टी लहान भावांना सांगायचे नाही असे. सांगतो ऐक. कुठल्याही कामामध्ये ही वाडी कमी नाही. सार्वजनिक काम घ्या. सार्वजनिक काम म्हटल्यावर नाईक दुरे विकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन, आणि मला एक आनंदाची गोष्ट या मंडळाकडून म्हणजे ऐकायला मिळाली की रक्तदान शिबिर या मंडळाने घडवलं. मी आतापर्यंतच्या इतिहासात पुरुषांनी रक्तदान केलं हे खूप ठिकाणी ऐकलेलं, पण महिलांनी रक्तदान करून हा एवढा मोठा उपक्रम माझ्या संपूर्ण आयुष्यात मी पहिल्या प्रथम अनुभवते बुवा. मला सुद्धा वाटतं कधीतरी रक्तदान करायचं, पण नाही माझी परिस्थिती. देवा शपथ सांगतो ह्याच्याकडे रका जा, पण ह्यो निष्ठूर झालो, निष्ठूर ह्यो देऊ शकत नाही. नका खूप इच्छा हो, पण असा होता का हो बारीक माणसानं रक्त दिला त्याचा कमी होता असो काय विषय असता? नाही तर एकदा नका बोलवा काय तर आता एकदा माझं जाऊ दे. नका इच्छा लय रक्तदान करू. रक्तदान बुवा करावं, गोदान करावं, कन्यादान करावं, एखाद्या मुलीला जन्म द्यावा आणि त्याचं कन्यादान करावं, देहदान सुद्धा बरोबर. कन्यादान महत्वाचं सगळ्यात. आणि जो कन्यादान करीत नाही ना त्याचा सकाळी सुद्धा तोंड बघू नये, लक्षात ठेव.
खेळत असते. गणेश चतुर्थीचा सण सुद्धा 11 दिवस पुण्या गोविंदाने मला वाटतं 50 ते 60 गणपती या वाडीमध्ये आहेत. आणि मला अशी जर मंडळ एकत्र येऊन जर एखादा कार्यक्रम होत असेल ना, कारण गणपती म्हटल्यावर एक कोणतरी असो किलो असतो लो, त्याच्या गणपतीकडे जायचा नाही, तो माझ्याकडे येऊ किल्लो नाही. ही प्रथा आपल्या कोकणातच आलं लक्षात घ्या. पण ते जे दिवस 11 दिवस बुवा असतात ते प्रत्येकाने एकच. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश जयंती उत्सव का साजरा केला, तर लोकांना एकत्र आणण्यासाठी केला. हे लहान लहान मुलांना माहिती नसतं मंडळी. या लहान लहान मुलाला हे सांगायची गरज आहे. नुसती भाकड कथा आणि भजन किती स्वरात केलं ह्याका महत्वाचं. आज समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, प्रबोधन केलं पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणून सांगतो ऐका. कला क्रीडा राजकारण भरले यांच्या नसा नसा, भजन कलेचा यांनी सोडला नाही कधी वसा. क्रिकेट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आमचे बाबू दुले, तुमका बुवा माहिती नसते, आमच्या बुवांचे बंधुराज, म्हणजे मी त्यांचा क्रिकेट बघितलेला बुवा. एक दोनदा मी त्यांना आउट केलंय लिंगाळे, पण तो फेकलंय बॉल. आउट केला नाहीत ना, इले नाहीत ना, असत ना, मग काय बोलायचं नाही मला. पण आमच्या देवगड मध्ये बुवा एक क्रिकेटच्या बाबतीत बाबू धुरे म्हणजे गरज नाही बुवा, हे मनापासून मी सांगतो. खूप क्रिकेट त्यांचे चांगले. मी आमच्या नितेश राणे साहेबांनी डे नाईट स्पर्धा भरवल्या, त्या ठिकाणी त्यांचे का आम्ही सामने, आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा आमच्या गावात खेळलेलो आहोत. मी सुद्धा बुवा क्रिकेट खेळायचो. आता सध्या मी म्हणजे मोठ्या मैदानात मला नाही जमत, मी गल्लीत खेळतो सध्या. खरं सांगतो, मला वेळ नसतो, त्याच्यामुळे रस्त्यावर माझ्या घराच्या समोर रस्ता आहे, तिथे मी गल्लीत खेळतो, घरात नाही. घराचा हॉल पण माझा मोठा आहे बुवा, येऊन बघा एकदा. तिथे पण मी अंडरआर्म खेळू शकतो बॉक्स मध्ये. तुम्ही कुठे खेळता? अंडरग्राऊंड, हा तिथेच खेळा. हा, तर भजनी बुवांची परंपरा सुद्धा या वाडीला लाभलेली आहे बुवा, लक्षात घ्या. आणि क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं तर बुवा, या वाडीले एका वर्षी 35 सामन्यामध्ये 18 वेळा प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. म्हणजे काय सोपी गोष्टी आहे हो. म्हणजे प्रत्येक गावाचे संघ जातात, 1-2 आपले सामने मारतात आणि येतात, नाही असं नाही प्रत्येक. पण 18 वेळा प्रथम पारितोषिक, मला वाटतं माझ्या देवगड तालुक्यात ही वाडी 1 नंबरला असेल. आणि हे तुमचं भाग्य आहे वाडीचं. नाईक दुरे म्हटल्यावर, माझ्या नाईक दुरे म्हणा किंवा राणेवाडी म्हणा, बापरडे गाव म्हटल्यावर हे वाडी आमच्या लक्षात येतात. इतर सुद्धा आहेत, नाही असं नाही, पण नाईक दुरे, हा बापरडे, असं एक विषय. लोके बुवा लिंगडाळ, घोडगे भरणी, संजू चव्हाण, नाव आहे, मी सत्य बोलतो आहे. तू ह्याच्या जीवावर उडावतस रे. आज तुझा आता धोमण्यासारख्या बोलतोय, हा धोमण्यासारख्या बघा, त्या का धोमताला. आज हे जे विनोद चव्हाण बुवांचं भजन आहे काका, तुमच्या ते घरी आलेले, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. माजी पोलीस पाटील घनश्याम नाईक धुरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, मनापासून स्वीकारतो, धन्यवाद. अजित नाईक धुरे सांगते अजित नाईक धुरे यांच्याकडून योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. आज काही लोकांना माहिती नसतं, संदीप लोके बाऱ्या घेतो, ते स्वतः घेतो. आमच्या प्रसादला विचारा, यांना विचारा, विश्वास बुवांना विचारा. पण तुम्ही सिंधुदुर्गातले कार्यक्रम विनोद चव्हाणचे जर ठरवत असाल तर विनोद चव्हाण बुवांना फोन तुम्ही लावू नका. स्वतः फोन कधी घेत नाहीत. त्यांचे बंधुराज संजू चव्हाण एक असा हिरा आहे त्यांच्या मंडळामध्ये. सिंधुदुर्गातले कार्यक्रम सगळे सिंधुदुर्गातले त्यांचे मित्र म्हणून उचलत असतील ते फोन. तर आता सांगतो लो मला, त्यांचे फोन मी उचलतोय म्हणून, ते फायद्याचे असतील. तर संजू चव्हाण, सगळे सिंधुदुर्गातले कार्यक्रम संजू चव्हाण स्वतः अटेंड करतात. सगळं व्यवहार वगैरे, आज शिक्षक आहेत ते हायस्कूल वरती, साधी व्यक्ती नाही आहे, खरं सांगतो. आणि या सांगणारं सुद्धा लोके बुवा संजू, लक्षात ठेव. तेव्हा माझ्याबद्दल या भावाक 2 गोष्टी चांगले सांगा. हा,
माझ्याबद्दल सांगा, बाकीच्या बुवांचं नको. मी कसं वागताय तुमच्याशी आणि हो माझ्याशी कसं वागता, या जरा जनतेक कळाले माझ्या देवगडातल्या. आलंच ना? नाही तो आता सांगतो तो भजन ठरवता, मग मी काय करतोय. चला हा, भजनी परंपरेचा वारसा, मोठमोठे भजनी बुवा कैलासवासी भास्करराव बाबूराव नाईकधुरे. भास्करराव बाबूराव नाईकधुरे जामसंडे येथे 1958 मध्ये स्पर्धेमध्ये प्राण्या भुलू नको रे बारे, पुढचा विचार तो पहारे, या गाण्यावरती आणि त्या भजनावरती त्यांनी प्रथम क्रमांक त्यावेळी बुवा स्पर्धेमध्ये पटकावला होता. आणि खरं सांगतोय मंडळी, या नाईक धुरेवाडीमध्ये डबल बारीच्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा एक वेळ प्रथम क्रमांक पटकावला होता. आणि दुसऱ्या वेळी सांगतो माझ्या, आणि बुवाला पण कळलं पाहिजे, बुवानी हा एकदा विषय काढलेला म्हणून तुम्हाला सांगतोय. दुसऱ्या वेळी तो चना वाटायला तो जोक्स मारलोय, हे नाईक धुरेवाडीतले लोक आणि पंचक्रोशी सांगेल त्या स्पर्धेला सुद्धा माझाच पहिला नंबर होता. पण तो चण्या वाट्याने तो जोक्स मारलाय आणि एका वरतून 3 नंबरवर गेलोय. परशुराम बुवानी बाबा दूध उतल्याने या सांगण्यावर सुद्धा स्टेजवर लोक बुवा लक्षात ठेवा. पण त्यांनी जे माका बोलले ते फुला समजून मी माका स्वीकारले. पण 22 वर्षात त्या अक्षतांमुळे मी काही मागे रवले नाही बुवा. ते परशुराम बुवांचे माझ्या आशीर्वादात लक्षात ठेवा. असा कोण सांगा आपला चुकीचा. आता माका पण मोठे नोटी येऊ लागले हो, अरे लयच मोठे. श्री सुधीर अनाजी नाईकधुरे, आंबा दलाल, वाशी मार्केट यांच्याकडून हे 1001 रुपयांचं बक्षीस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, मनापासून धन्यवाद. जानू नाईकधुरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. तर भास्करराव बाबूराव नाईकधुरे आणि या बुवांची बारी माझ्या बुवांसोबत सुद्धा डबल बारीचा सामना झालेला आहे. म्हणजे माझे बुवा सुद्धा किती त्यांच्या बरोबर बारी केली भास्करराव बुवांबरोबर, ही सुद्धा कुठेतरी आमच्यासाठी पोच पावती आहे. मोड मध्ये बुवा म्हणजे ते आता सांगतायत, म्हणजे हे बोलतोय तुम्ही खोटं नाही या आधी मुळात. त्यानंतर त्यांचा वारसा अजून हा पुढे एकच चरण. बरं आणखी काय माहिती दिलेली बघ, या वाडीत बुवा 65 मोटरसायकल असत. किती? 65 मोटरसायकल वाडीत एखाद्या गावात नसती. त्यानंतर 22 टेम्पो. ही वाडी गरीब नाही आहे तो अर्थ या ह्याच्यावरसून त्यांनी सगळ्यांनी हजार देऊ होते दोन्ही बुवांका. त्यानंतर 10 रिक्षा. बरं रिक्षावर थांबले नाही. आता हे बाकीचे जे लोक ना इले ते म्हणते हो असो का यो हे रिक्षा सांगता की त्या काम का. पण आपण ज्यांच्या वाडी दिल्यावर त्यांचा मोठेपण करू काय या मताचं मी आहे. 10 बुवा कार. तर आणि त्यावेळी त्या बुवानी जामसंडे येथे बिल्ला पटकावला होता. आणि ही गावाची मान, या वाडीची मान त्या ठिकाणी उंचावलेली कोणी त्याने त्यांचा वारसा. त्यानंतर त्यांचे पुतणे कैलासवासी मनोहर रामचंद्र नाईकधुरे यांनी त्यांचा वारसा सांभाळला. आणि त्यानंतर आता आमचे गुरुबंधू सन्माननीय संदीप नाईकधुरे आणि संदेश नाईकधुरे, आमचे संदीप नाईकधुरे सुद्धा हसत खेळत कार्यक्रम करतात. मी खूप कार्यक्रम त्यांचे बघलेले, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आजकाल सगळ्याच बुवांबरोबर हसान खेळान कार्यक्रम करायचे नाही. पाणी झोपत. आता ह्याका मी देवापेक्षा मोठो म्हटलंय. 2-3 बारी एक माझी नाट मोडल्या. शेवटी माका माझो अवतार धारण करूचो लागलो. देवा शपथ सांगतोय. नाहीतर ह्या माणसाक मी आयुष्यात कधी वाईट बोलले नाही. साक्ष असत त्यांचे भाव आणि मंडळी, कधीच नाही. माका इतर बुवानी सांगल्यानी तू त्याचा मोठेपण करू नको, तुका दानी घालतो आणि घातल्या. छनप्पा छन गावडा. काय मगाशी बोललास रे तू? त्याच्यानंतर तुझा तोंडा हायचा काय रे? चनप्प चन गवडा कुंभार माडीत बुडलं. योगेश वाजूचा असता. जनप्प चन गवडा कुंभार माडीत बुडलं. तंदक तंदेला
संदीप नाईक धुरे आणि संदेश नाईक धुरे हे आता त्यांचा वारसा चालवतायत आणि पखवाज वादक म्हणून अभिषेक नाईक धुरे आमच्या प्रसाद नाईक धुरे यांचे सुपुत्र मगाशी आमच्या बुवांच्या भजनात तेच वाजवत होते. परमेश्वराला मी एकच सांगेन, हे वारसा आमच्या मनोहर रामचंद्र नाईक धुरे आणि भास्करराव नाईक धुरे यांचा हे जे वारसा चालवत आहेत त्यांना परमेश्वराने या कलेमध्ये अजूनही त्यांची प्रगती व्हावी आणि जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव व्हावं अशी मी ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि गजराच्या हेंडिंगकडे वळतो. चला वाची मार्केटमध्ये या वाडीचा एक वेगळा ठसा आहे. आमचे विश्वास नाईक धुरे खूप जण झाली यांचे स्वतःचे गाळे आहेत बघा वाडीमध्ये, वाची मार्केटमध्ये, बरोबर ना. म्हणजे हे भाग्याची गोष्ट आहे. माझ्या देवगड तालुक्याचं नाव वाची मार्केटमध्ये बुवा आहे. म्हणजे आम्ही जो आंबा पाठवतो देवगड वासिया माझा सिंधुदुर्ग, ते हेच आपलेच लोक विक्री करतात हे कुठेतरी, आणि अशा लोकांना आपण देवगड वासियांनी सहकार्य केलं पाहिजे या मताचा मी बुवा आहे. आपण कोणाला तरी माल देतो ना त्याच्यापेक्षा तिकडे 100 रुपये अधिक देतील. 5 जण आहेत, 5 जण एका वाडीतले, आणि मला वाटतं धोयर राणे वगैरे ते पण इकडचेत ना. म्हणजे हे सुद्धा बुवा एक चांगलं काम आहे. तू एक गाडो घे ना वाशिक, तू वाशिक नो बिटको ते कैसे दे बिटकेचं नाव काय का बघलास. एका आंबे पाठवताना ना तोरा पाठवायची एकटे करून सगळी, दरवर्षी पाठवते पण नाव एकाच घेऊन बसा सगळ्यांनी. ठीक आहे आता आयता बोललास म्हणून चिंचवड्याचे तुमचे आंबे पाठवताना त्यांनी माझ्या घराकडे आणून ठेवलेले. विनोदात पोचाकच होय एवढं तुमच्यावर जीव. वाची मार्केटमध्ये वाडीचा वेगळा ठसा, ब्राह्मण देवावर वाडीचा भरवसा, कोटी भरायला. खरोखर म्हणजे उगाच लोक वेळे नाही. मी त्या मंदिरात तिकडे बाजूच्या गेलो आणि नारळांचा जो ढीग बघितलंय ना, खरोखर म्हणजे त्या परमेश्वरावर श्रद्धा असल्याशिवाय किंवा जागृत असल्याशिवाय एवढे नारळ ओटी कोण भरून येणार नाही. कुठेच नाही. खरोखर सांगतो हे एवढं सोपं नाही आणि ते जागृत देवस्थान आहे. मी या वाडीतल्या माझ्या तरुण बांधवांना एकच सांगेन, वयस्कर लोकांनी जे टिकवलंय ते फक्त तुम्ही भविष्यात सांभाळा. तुमचं कधी काही कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. आपल्या आई वडिलांवर आणि भगवंतावर विश्वास आपण ठेवला, कारण कोरोना ही झलक आहे. अजून खूप रोग येणार आहेत लक्षात घ्या या कलियुगामध्ये. पण त्या परमेश्वरावर आणि आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करा. तुमचं काही कोण बिघडू शकत नाही.